आरोग्यमंत्री आबिटकर यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे, आपण थेट पाहूयात. होतो हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. म्हणजे याच्यामुळे आपल्याला गंभीर आजार होत नाही. ओनली ते नॅचरलच आहे. जर कोणी इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड असेल किंवा बाळ असेल, वृद्ध असेल, त्याच्यामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे. अदरवाईज हा आजार सौम्य असते. त्याच्यामध्ये फक्त सर्दी, खोकला, आता इथे पण जसं आपण काही लोकांना खोकला वगैरे असते, इट इज नॅचरल फ्लू लाईक सिम्पटम्स जो याच्यामुळे होतात. हा आजार हवेतील संसर्गातून पसरतो. सेम ड्रॉपलेट इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो, क्लोज पर्सनल टच, कोणाचा रुमाल हात लावलेला आपण परत हात लावला, अशा पद्धतीने तो पसरतो. 3 ते 6 दिवस याचा इन्क्युबेशन पिरियड असते. म्हणजे मला जर तो इन्फेक्शन झाला तर 3 ते 6 दिवसानंतर मला थोडा खोकला आणि हे सुरू होईल. हिवाळ्यापासून म्हणजे आता नोव्हेंबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत याची जास्त म्हणजे लाईक ऑल सच सीजनल फ्लूज जास्त इन्फेक्शनचा रेट असते. माननीय मंत्री महोदयांनी जसं आपल्याला सांगितलं, रेग्युलरली व्हायरस रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज आहेत. भारतामध्ये 12 आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये NIV त्याच्यातली एक आहे. या सगळ्या लॅबोरेटरीज मध्ये कुठले श्वसनचे आजार झाले तर नियमित त्याची चेकिंग होते की ते कुठले, दे चेक अगेन्स्ट ऑल व्हायरसेस की हा इन्फ्लुएन्झा होता का, अमुक होता का तमुक. तर त्यामध्ये मागील एका वर्षामध्ये 8000 पैकी 172 केसेस मध्ये तो HMPV सापडला. याचा अर्थ काय आहे की हे आता अलीकडे केसेस वाढले म्हणून नवीन काय आपल्याला सापडतो हे महत्वाचाच नाही. मागील एका वर्षामध्ये ते पण विशेषतः फेब्रुवारी वगैरे महिन्यामध्ये जास्त मागे पण सापडला. असे केसेस रेग्युलरली दिसतात. याच्यावरती फक्त सपोर्टिव्ह आपण जे ट्रीटमेंट कुठल्याही फ्लू मध्ये करतो, हायड्रेशन ठेवायची असते, ताप आला तर तापाची गोळी, अँटीबायोटिक्स वगैरे, सेल्फ मेडिकेशन लोकांनी घेऊ नये की काही झाला तर अँटीबायोटिक्स वगैरे घ्यावे, आणि कुठलाही स्पेसिफिक अँटीव्हायरल याच्यासाठी नाही आहेत. आपण याच्या तयारीसाठी महत्वाचा आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जी गोष्ट गेली पाहिजे ती अशी की या घडीला काळजीचे कुठलेही कारण नाही.